जो माणूस आपण निवडणुकीला उभारलोय, परंतु आपला परिचय भारतीय जनता पार्टीचा एक चांगला कार्यकर्ता असल्या कारणाने त्यांची मिसेस त्यांना उभारता आलं नाही, पण त्यांची मिसेस या ठिकाणी त्यांनी उभा केलेली आहे. आणि हा नवीन होतकरू कार्यकर्ता असल्या कारणाने त्यांनी जो लोकांच्या समोर कामाचा झपाटा लावलाय. मी अनेक ठिकाणी सांगू, शिंगोली असेल, पेरटाकडे असेल, कोरोली असेल, या हरळवाडी असेल, या गावामध्ये चालू इलेक्शनला सुद्धा त्यांनी जी जी कामं सांगितली आणि त्यांना जी जी शक्य आहे, त्यांचा मोठा व्यवसाय आहे आणि जी जी कामं सांगितली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू मध्येच करून टाकला आहे. आणि जी जी आश्वासनं, जी कामं मोठी आहेत, आता सांगितलं महसूल साहेबांकडे जसं महसूल मिनिस्टरकडे जसं काम होतं, अशा अनेक कामं कलेक्टरकडे असतील, त्या मिनिस्टर गोरे साहेबांकडे असतील, रस्त्याचे काय प्रश्न प्रलंबित आहेत पण ते जयभावकडे असतील. पण निवडणुकीच्या निमित्तानं ही कामं आता लगेच मंजूर करता येणार नाहीत किंवा त्यांना निधी द्यायचं आश्वासन देता येणार नाही असं लक्षात घेऊन पण त्यांनी शब्द दिलाय. आणि ते नक्कीच होतकरू असल्या कारणाने, तरुण असल्याने ते हे काम पूर्ण करतील. भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये त्यांनी, मी त्यांच्या बरेच दिवसात अपोजमध्ये काम केले, आता आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असल्यामुळं त्यांचा हा होतकरूपणा आम्हाला सुद्धा पसंत पडलाय. आणि या पुढच्या काळामध्ये आम्ही देखील ह्यांना निवडून आणण्याकरता आम्ही बाजी लावणार आहे. अनेक अडचणी आहेत, पण या सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन कोमलताई आणि विमलताई खताळ यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून काम करू. आणि हा उमेदवार होतकरू आहे हे सगळ्या समाजाला ओरडून सांगण्याची गरज आलेली आहे.